घनश्याम शिंदेला पाहू शकाल, अबूला पाहू शकाल, अर्थातच अभिजित दोडके, त्यानंतर दीपल शहाला, अमित पाटील यांना सागर नेवाते नवीन खेळाडू ॲड झाला परंतु हंगामा केला त्यांनी या हंगामात. त्यानंतर संदीप आचार्याला पाहू शकाल, राहुल सुरावडे हे मात्र नवीन, आज मला आश्चर्यकारक नाव वाटते, तो देखील आज या संघाला जोडला गेलेला आहे. परंतु त्यांचा सामना अशा संघाबरोबर आहे अंबरनाथ परिसरातील हर्षादी, अर्थातच नंदकुमार भट साहेब आणि ललिता भट मॅडम यांचा असणारा संघ आहे. आणि विशेष म्हणजे कौतुक वाटतं मॅडम तुमचं, मी बटवाडीतील बॉक्स प्रीमियर लीग पासून पाहतो, प्रत्येक स्पर्धांना आवर्जून तुम्ही उपस्थित राहत आहेत आणि खेळाडूंना प्रोत्साहित करतात, चांगली गोष्ट आहे अंडरआर्म क्रिकेटच्या दृष्टीने. आणि म्हणूनच की काय या अंडरआर्म क्रिकेटला देखील चांगले दिवस आलेत असं म्हणावं लागेल. आणि अंबरनाथ परिसरातील हा एक आणखी बलाढ्य संघ जो असलबा संघाला टक्कर देईल. परत त्याचबरोबर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की अंडरआर्म क्रिकेटमध्ये झालेलं कॉम्पिटिशन म्हणजे तुम्ही हा संघ जिंकू शकतो हे सांगू शकत नाही, एवढं कॉम्पिटिशन निर्माण झालंय. आणि प्रत्येक संघ म्हणजे मोकाजा क्षणी जो कामगिरी चांगली करणार आहे तो संघ जिंकणार आहे. आणि कोणत्याही संघाची म्हणजे कारण सातत्याने सामने खेळून प्रतिस्पर्धी कोणत्याही संघाला नमवण्याची क्षमता प्रत्येक संघांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि माझ्यापेक्षा तुम्ही अंडरआर्मवर जास्त बोलू शकता कारण सर परंतु माझ्याही यावर्षी ज्याप्रमाणे ओव्हरआर्मच्या दसऱ्यापासून सुरू झालेल्या हंगामामध्ये 49 स्पर्धा झाल्या तर मी अभिमानाने सांगेल 17 स्पर्धा मी अंडरआर्मच्या देखील यावर्षी केलेल्या आहेत. आणि कारण या गेले 2 वर्षात अंडरआर्म क्रिकेटकडे देखील आणि जेवढं प्रेम ओव्हरआर्मवर आहे तेवढंच अंडरआर्मवर देखील आहे. आणि त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्यासाठी समालोचन करण्यासाठी येत असतो. आणि आज आणि उद्या देखील कदाचित संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी येण्याचा योग येणार आहे. आणि विशेष म्हणजे प्रेक्षक 3-3, 4-4 वाजेपर्यंत मॅच सुरू असतात. मला अजूनही कल्याणची स्पर्धा आठवते, मला पिकरोळी पार्क साईडची स्पर्धा आठवते, मला ऐरोलीची स्पर्धा आठवते. सकाळी 4-4 वाजेपर्यंत प्रेक्षक आपली जागा सोडत नाहीये. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू देखील पाठवून द्या. आणि नसल्यास 2 धावांची पेनल्टी आहे. क्रिकेट म्हणजे काय तर तुम्हा आम्हा सर्वांना वेळ ज्या खेळाने लावलाय ना तो खेळ म्हणजे क्रिकेट. तुमच्या आमच्या नसानसात भिनतोय ना तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या खेळाची स्पर्धा आपण पाहण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. अर्थातच आपला चषक 2017 आणि माझं भाग्य आहे गेल्या वर्षी आपल्या चषकाची सेमीफायनल आणि फायनल करण्याचा नितीन राणे साहेब मला योग आला होता. गत वर्षी सेमीफायनल फायनलला उपस्थित राहिलो होतो आणि यावर्षी 2 दिवस थोड्या वेळासाठी का होईना परंतु या स्पर्धेसाठी जुडले गेलोय. मी आभारी असणार आहे तुमचा, मला संधी उपलब्ध करून देत आहे कारण बराचसा गॅप झाला कारण ओव्हरऑल स्पर्धा एवढ्या होत्या की मी फेब्रुवारी नंतर अंडरआर्मची टुर्नामेंटच केली नाहीये. आणि आज मात्र या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा तोच अंडरआर्म क्रिकेटचा थरार. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे काय तर छोट्याशा जागेमध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा क्रिकेट. म्हणजे या क्रिकेटमध्ये बरंचसं काही करायची आहे, या क्रिकेटमध्ये बरंचसं काही आहे. जागा छोटीशी असते परंतु तुमचं कौशल्य जास्तीत जास्त लागत असतं. या छोट्याशा जागेमध्ये तुम्हाला गॅप शोधायचे असतात, छोट्याशा जागेमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं असतं, छोट्याशा जागेमध्ये सागर परब कबड्डीपट्टू व्यासपीठावर. तर विनंती आहे सागर परब कबड्डीपट्टू आपण व्यासपीठावर यायचंय. सागर परब आपण विनंती आहे व्यासपीठावर यायचं. अर्थातच माझ्यामध्ये मी देखील भटवाडीतील असल्या कारणाने उत्कर्ष भांडूप संपूर्ण मुंबई उपनगरातील गेली 10 ते 12 वर्ष अव्वल नंबरचा संघ आहे आणि सागर मध्य रेल्वेला देखील खेळतात. आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई उपनगराच्या कबड्डीवर त्यांच्या देखील वर्चस्व आपण पाहत असतो. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. आणि याच मैदानात त्यांच्या भावाच्या सचिन स्फूर्ती त्यांच्या भावाच्या स्मरणार्थ बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा देखील या ठिकाणी आयोजित केल्या जातात. आणि मला मी गतवर्षी कळलं की सागर हे अंडरआर्मची स्पर्धा देखील आयोजित करतात कारण त्यांचा खेळ आम्ही कारण कित्येक वर्ष कबड्डीचा खेळ पाहतोय. आता उत्कर्ष भांडूप म्हणजे आम्ही पूर्वीच्या काळापासून धुमाळ असेल त्यानंतर ते खूप असं लांबलचक यादी माझ्याकडे आहे. कबड्डी खेळलेलं नाही कधी परंतु माहिती कबड्डीची बरीचशी आहे. तर सागर यांचं आगमन होतंय आणि तदनंतर निलेश चिंदरकर सारख्या खेळाडूंनी देखील कित्येक वर्ष धुमाकूळ घातलं. सचिन म्हस्कर होते. उत्कर्षाची बरीचशी लांबलचक यादी म्हणजे ती संपतच नाही. दरवर्षी एक गेली की दुसरी पिढी, दुसरी गेली की तिसरी पिढी, परंतु उत्कर्ष आणि मुंबई उपनगर जिल्हा यांच्यावर 1 नंबर कायम तुम्ही काही सोडलेलं नाहीये. आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. काल पण मारली ना सत्यमला, काल सत्यम होती फायनल तिकडे भटवाडी. अच्छा हां काल फायनल मारली का लेडीज अँड जेंट्स होतं ना काल.
आणि आत्ताच सागर कळवत आहेत की काल देखील भटवाडीमध्ये भाटीजोडची जी कबड्डी स्पर्धा होती जी उत्कर्ष संघाने मारली आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अर्थातच असा कबड्डीपटू, जिगरबाज कबड्डीपटू मी तुम्हाला कुमार गटापासून खेळताना पाहतोय आणि त्यांचं मी संदेश पाटील यांना अंडरआर्म क्रिकेटचे चाहते आणि अंडरआर्म क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारे अंडरआर्म क्रिकेटच्या विकासासाठी झटणारे संदेश पाटील यांना विनंती करेल आपण सागर यांचा सन्मान करायचा आहे. स्वतः अंडरआर्म क्रिकेटचं आयोजन देखील कित्येक वर्ष केलेलं आहे आणि कबड्डी मधील मात्र एक मोठा खेळाडू ज्याने मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरात या भांडूपची पताका नेली आणि मध्य रेल्वेच्या माध्यमातून देखील त्यांना खेळताना आपण पाहत असतो. असं उत्कर्ष भांडूपसाठी मुंबई उपनगरासाठी ज्यांनी कबड्डी मात्र अक्षरशः गाजवली आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आपल्या चषकाच्या माध्यमातून. तर शिवराम चोपडेकर माझ्याबरोबर जोडले जातात. गतवर्षी देखील आम्ही गोललेखक तेच होते. तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर वय वर्ष 18 असणारा परंतु या संपूर्ण हंगामामध्ये ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीचा वरचष्मा दाखवला आणि त्याचा सन्मान देखील या ठिकाणी होणार आहे असा खेळाडू वडाळा परिसरातील खेळाडू रफ्तार का राजा सागर निवाते गोलंदाजीसाठी सज्ज होतो. तर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर गणेश स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला करण हर्षादी अंबरनाथ वर्सेस सल्फा घाटकोपर असा सामना या ठिकाणी चालू होतोय सुरू होतोय. आपला चषक 2017 मधील महत्वपूर्ण सामना. सागर निवातेचा हा चेंडू अतिशय वेगवान पद्धतीने हा चेंडू मात्र लेग बाईटच्या स्वरूपात घोषित केला जातोय. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 26 या ठिकाणी पहिल्या चेंडूवर लगावला जातोय आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेल्या या चेंडूवर पहिली धाव घेतली जाते. अर्थातच धावसंख्येचा श्रीगणेश केला जातोय. कालच मात्र सचिन द बिलियन स्ट्रीम हा सिनेमा पाहिला आणि सचिनने मात्र खेळलेला पहिला चेंडू कोणता होता तर तो अंडरआर्म पद्धतीचा होता आणि आज मात्र अंडरआर्मची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पुढला चेंडू अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू लोअर फुटॉस मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट झोन मध्ये खेळला जातोय. फलंदाज गणेश यांच्याकरवी संघाची धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे सरकते. 2 वर जाऊन पोहोचते. सागर निवाते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अधिक वेगाने पाठकलेला हा चेंडू पाहूया धाव घेण्याचा प्रयत्न धावाची संधी आणि अपील केलं गेलं. अपील पंचांनी फेटाळलंय. अपील करणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. अपील केलं नाही तर बाद देण्याचा अधिकार पंचांना देखील नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 27 या ठिकाणी लगावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रत्येक निर्धाव चेंडू कारण या पद्धतीचं मैदान अंडरआर्म क्रिकेटमध्ये या वर्षीच्या हंगामात जास्तीत जास्त सीमारेषा चारी बाजूने असणाऱ्या समालोचन करण्याचा योग आला परंतु 1 to 4 क्रिकेटमध्ये देखील तेवढीच नजाकतता आहे तेवढीच आनंद देतं हे देखील क्रिकेट. परंतु आणि यष्टिरक्षक सचिन राणे यांना मात्र चेंडू काही मिळत नाही. अर्थातच एक धाव अवंतरच्या स्वरूपात बाईच्या स्वरूपात मिळते. पुढचा चेंडू अधिक वेगाने पुन्हा एकदा सागर निवाते आणि फलंदाज गणेश खेळतोय. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 4. सागर स्पर्धेचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. दीपल शहा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक अंडरआर्म क्रिकेटमधील त्याच्याकडे चेंडू जातोय. एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या थांबते ती 5 धावांवर. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 5 धावा. बिनबाद 5 धावा हर्षादी अंबरनाथ या संघाच्या आणि गोलंदाजी मार्कवर येतोय. या वर्षीच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असणारा अष्टपैलू खेळाडू आणि गेली 10 वर्ष अंडरआर्म क्रिकेट ज्या खेळाडूच्या भोवती देखील गोल गोल फिरत आहे घनश्याम शिंदे उर्फ पप्पू मॅन फ्रॉम चेंबूर आणि आता मात्र ऐरोली वास्तव्यास असणारा गोलंदाजी मार्कवर येतोय. या वर्षीच्या मोठमोठ्या स्पर्धा ज्या झाल्या त्यांच्यावर या पप्पू नावाचा ठसा उमटताना पाहायला मिळालाय. तोच पप्पू गोलंदाजी मार्कवर घनश्याम शिंदे सज्ज होतोय गणेश यांच्यासाठी. हो ही खासियत आहे पप्पूची. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू वळण घेतो. फलंदाजाला काही करण्याच्या आत चेंडूने सर्वाचा वेध घेतला. ही खासियत आहे पप्पूची. ही खासियत आहे घनश्याम शिंदेची आणि ही खासियत आहे अंडरआर्म क्रिकेटची. हातातभर चेंडू वळण घेताना पाहायला मिळत असतात. छोट्याशा जागेमध्ये चालणारं हे क्रिकेट. हा चेंडू मात्र ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 25व्या क्रमांकाचा नियम पंच लागू करतात. अर्थातच व्हाईट बॉल घोषित होतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर.
पुढचा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. फलंदाज पुन्हा एकदा रीड करतोय काय खेळणार आहे आणि टप्पा गुडलेन स्पॉटवर पडतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. यष्टीरक्षक सचिन राणे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पप्पू पुन्हा एकदा सुरेख. हा चेंडू मात्र वेगळ्या पद्धतीने थोडेसे शफल झाले होते. चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जागेवरच चेंडू थांबतोय. कोणती धाव मिळत नाहीये. हे कसब आहे अंडरआर्म क्रिकेटचं. छोट्या जागेमध्ये आपल्याला कसब दाखवायचं आहे. एक मोठी क्रीडा स्पर्धा. 44,000चं पारितोषिक आहे प्रथम विजेत्याला दिलं जाईल. हा चेंडू हा मात्र बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने परंतु टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. आणखीन एक निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 6 वर स्थिरावलेली आहे. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे घनश्याम शिंदे पप्पू यांच्या माध्यमातून. हा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळाला. क्रिकेटच्या पुस्तकातील फटका होता. अर्थातच कव्हरच्या दिशेने मारलेला फटका परंतु डिक्लेअर झोनचं मैदान असल्या कारणाने एकच धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. KP9 भांडूप आयोजित एक मुंबईतील बलाढ्य संघांमधील एक संघ अर्थातच KP9 भांडूप आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित असणारा हा आपला चषक आपण पाहतोय आणि आपल्या चषकासाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत. अजून एक देऊन ठेव ना त्याच्या हातात. याच्या भरतकडे देऊन ठेव बॉल. कोण होता हा सर काल आणि मुलींमध्ये कोण जिंकलं? तिची रे रिबिकाची काय ती नवजीवन नाही नवजीवन नवशक्ती रिबिका गवारे. हा आणि याची होती आम्हीची टीम होती. हा तेच आम्हीच मला काल सांगितलं पटवाडीला मॅच आहे. आम्ही तर आपलं क्लोज आहे ना. सप्तमित्रांशी काय घेऊन जायचं आता येणार होतं मला फोन केला. आमचं क्रिकेटशी लेणं देणं आमच्या कबड्डीशी काय संबंध नाही. काय त्यांचं त्या अमितमुळे ती आता आम्हीच्या पोरी आपल्याशी कंटिन्यू पोरी शैल्या घनश्याम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडूने आतमध्ये वळण घेतलं. यष्टीरक्षक सचिन राणे यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकं संपतात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 7 धावा. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी सादर केला आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. माघारी परततोय खेळाडू आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. तर नंदकुमार भट मैदानात फलंदाजी करण्यासाठी येतात. अर्थातच या हर्षादी संघाचे सर्वेसर्वा. तर गोलंदाजीसाठी आणखीन एक वेगवान गोलंदाज अंडरआर्म क्रिकेटमधील अंबरनाथ शैलीची गोलंदाजी ज्या गोलंदाजांनी विकसित केली त्याच्यामध्ये भूषणचं देखील नाव घ्यावं लागेल. भूषण शिशुपाल गोलंदाजीसाठी येतोय. मी पहिलं नाव मात्र चिकूचं घेईल अर्थात आणि तदनंतर चेतन अर्थात तदनंतर साईनाथ मुदलियार याचं नाव घेईल. तदनंतर भूषण शिशुपालचं नाव घेईल. ही जी गोलंदाज आहे यांनी मात्र अंबरनाथ पद्धतीची गोलंदाजी यशस्वी केली आणि संपूर्ण पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आज पॉवर प्ले ठेवण्यात आला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पॉवर प्ले पाहायला मिळतोय. एकच खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. अर्थातच अभिजित दोडकेला पाहतोय तो पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर आहे. आणि नियम म्हणजे तुम्हाला क्रिकेट रंजक सर बनवायचं असेल तर या नवीन नियम आपल्याला आणावेच लागतील कारण क्रिकेटमध्ये रंजकता टिकून ठेवावी लागेल. काहीतरी नाविन्य तुम्हाला द्यावंच लागेल. म्हणजे पॉवर प्लेमुळे आणखी थोडासा बॅट्समनसाठी प्लेवरमध्ये क्रिकेट जाऊ शकतं आणि ते होणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी 1 to 4 क्रिकेट आहे त्या ठिकाणी बॅट्समनसाठी आणखी काहीतरी पाहिजे कारण फक्त समोरच्या दिशेने त्याला चौकार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला या नवीन गोष्टी आणणं गरजेचंच होतं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्या चषकाच्या माध्यमातून. भूषण शिशुपाल अर्थातच आणखीन एक रफ्तार का राजा. हा चेंडू समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय आणि विकेटचं पतन होतंय खेळबाद.
तुमचा इंटरेस्ट आपला कबड्डी संबंध आत्ता यायला लागला. नाहीतर वर्ष आपलं कबड्डी काय खेळून कबड्डी 13 वर्ष सर्व्हिस झाली गेली. कबड्डीचं काय आपलं आहे. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी संदीप आचार्य अर्थातच सँडी येतोय आणि विकेटचं पतन होतंय. आणखी खेळाडू धावबादच्या रूपात आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आणि या असल्प संघाच्या भोवती अंडरआर्म क्रिकेट का फिरत असतं त्याची झलक या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहे. तो उच्च दर्जाचं क्रिकेट, विशेष म्हणजे चांगला फिटनेस, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाची गोलंदाजी, तेवढी चांगली फलंदाजी आणि विशेष म्हणजे टीम कॉम्बिनेशन, एकमेकांवरचा विश्वास, या सर्व गोष्टी एखादी टीम ज्यावेळेला सातत्याने पहिल्या क्रमांकावर राहते तर ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते या संघात पाहायला मिळत असतं. तर यानंतरचा सामना असणार आहे KP9 भांडूप वर्सेस ओमकार मलाड. आणि एक गोष्ट आणखी कळली नितीनजी की या स्पर्धेमध्ये देखील ड्रॉ करण्यात आलेला आहे, म्हणजे लाईव्ह ड्रॉ करण्यात आला आणि चांगली गोष्ट आहे क्रिकेटच्या दृष्टीने. नाही तर अलीकडच्या काळात मध्यंतरीच्या काळात ते पाहायला मिळायचं या संघाबरोबर खेळताना नाही त्या, परंतु हे खूप चांगली गोष्ट आहे. ड्रॉ ओपन करा आणि कोणत्याही संघाला कोणाबरोबर देखील मॅच खेळू द्यात. आणि ही गोष्ट आपल्या चषकाच्या माध्यमातून देखील तुम्ही हे केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भूषण शिशुपाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल होतो बॅटिंगसाठी. वहिनीला विचारा ते डिटे टाकले तिथे पण ते कुठं. आणि हे पहा काय केलं, आपलं क्षेत्र सोडून बाहेर आला होता, स्टेप आउट झाला, लगेच भूषण ओळखलं आणि व्हाईट बॉल टाकला गेला आणि हे कौशल्य आहे आणि विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक खेळाडू धावबादचे म्हणजे धावबादची मालिका सुरू झालेली आहे या ठिकाणी. रन काउंट बॉल काउंट विकेट काउंट, रन काउंट बॉल काउंट विकेट काउंट, म्हणजे रन काउंट, बॉल काउंट आणि विकेट देखील काउंट. म्हणजे अंडरआर्म क्रिकेटच्या ओव्हरआर्म क्रिकेटच्या तुलनेमध्ये काही नियम असे आहेत जे अंडरआर्म क्रिकेटमध्ये थोडेसे वेगळे आहेत, त्यामुळे थोडीशी डिफिकल्टी येते. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती 9 धावांवर. आपला चषक 2017 या ठिकाणी आपण पाहतो मुंबईतील अव्वल दर्जाच्या आयोजनांपैकी एक, अर्थातच वाईकट्टा असेल, सिद्धे पॅकर असेल, आमदार चषक असेल, बॉक्स क्रिकेट लीग असेल, त्याचबरोबरीने ऐरोलीच्या काही स्पर्धा, देवा चषक ही स्पर्धा ऐरोलीची पाहायला मिळाली. त्याचबरोबरीने डोंबिवलीची स्पर्धा देखील अतिशय सुंदर होती. रमेश नामदेव स्मृती विश्वास असेल, नुकतीच एक झाली हो सुरेख फटका पाहायला मिळाला, गॅप सुद्धा यशस्वी झाले आणि चौकार या ठिकाणी वसूल केला जातोय. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतं. या 4 धावा कदाचित महागात पडू शकतात कारण प्रत्येक धावेचं महत्व आहे. प्रत्येक धाव ही 44,000 मोलाची आहे आणि तर या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा धावफलकावर 4 धावांच्या मदतीने 13 धावा पाहायला मिळतात. तर या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांची कामगिरी आपण पाहताय ते पंच पद्मनाभ प्रभू सर, अर्थातच बाबू, एक अव्वल दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे बालमोहन संघासाठी. अजूनही चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. पंचांच्या भूमिकेत अजित निकम यांना देखील आम्ही पाहतो याच भांडूप परिसरातील, परंतु अतिशय मेहनती पंच आहेत. त्याचबरोबरीने मिलिंद पाचारणे हे यांना देखील आम्ही चांगली पंचगिरी करताना पाहत असतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये. हो क्या बात है, राहुल सुरवाडे डायरेक्ट हिट करण्यात आला आणि हा कल्याणचा खेळाडू, उल्हासनगरचा खेळाडू सध्याच्या घडीला मुंबईतील अव्वल खेळाडूंमध्ये का गणला जातो त्याचा देखील सन्मान होणार आहे, तो दाखवून देतोय. आणि याच खेळाडूने मात्र मागील हंगामामध्ये या म्हणजे ऐरोलीच्या मैदानात देवा प्रतिष्ठानच्या चषकाच्या स्पर्धेमध्ये लगातार 6 चौकारांची मालिका देखील खेळली होती आणि त्याचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. राहुल सुरवाडे पाहिलं तर थोडासा जरी विलंब झाला असता पोहोचला असता खेळाडू, पाहिलं आणि डायरेक्ट हिट केली आणि यष्ट उद्ध्वस्त केल्या. आणि विशेष म्हणजे अप्रतिम चेंडूची फेक देखील पाहायला मिळाली. राहुल सुरवाडे अर्थातच लॅबो या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. 13 धावांवर धावफलक स्थिर आहे. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू असताना घनश्याम शिंदेचं अर्थातच पप्पूचं
चेंडू सोयीने ठरतोय च्या बाहेर पिचिंग केली जाते. तदनंतर चेंडू आतमध्ये नाही तर थोडंसं बाहेर जातोय आणि सोयीत चेंडू सोयीत अर्थातच अमंतरच्या रूपात धावा. आणि मी नेहमीच अंडरआर्म क्रिकेटविषयी सांगतो, अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर जिंकायचं असेल तर गोलंदाजी करत असताना कमीत कमी अतिरिक्त धावा आणि क्षेत्ररक्षण करत असताना जास्तीत जास्त धावा क्षेत्ररक्षणात जो संघ वाचवतो तो संघ नेहमीच विजयासाठी फेवरेट असतो. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर एवढा आतमध्ये आला फलंदाजला काही कळलंच नाही. शेवटच्या क्षणी बॅट मात्र नक्कीच लावली गेली, परंतु भूषण शिशोपांच्या दिशेने चेंडू गेला आणि अतिशय तत्परतेने थ्रो देखील केला आणि तो घनश्याम शिंदेने नॉन स्ट्रायकर फलंदाजाला धावबाच्या रूपात बाद केला. 14 धावांवर धावफलक स्थिर आहे शेवटचा आणि अंतिम षटक सुरू असताना. हो, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय, यष्ट्यांचा वेध घेतोय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. 7वा गडी माघारी परततोय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 14 धावांवर. 4थं षटक आणि अंतिम षटक सुरू असताना KP9 भांडूप संघ आयोजित असणारा हा आपला चषक 2017. इनिंगला टॉसला बोलवा दोघांना. तर इनिंग ब्रेकमध्ये लगेचच नाणेफेकीसाठी यायचं ओमकार मालाड आणि त्याचबरोबरीने KP9 भांडूप दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. हो, सुरेख गोलंदाजी घनश्याम शिंदे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये हा चेंडू आतमध्ये येतो, यष्टा दूर उद्ध्वस्त करतायत आणि विकेटचं पतन होतं, खेळाडू बाद होत आहेत आणि ऑल आउट झाला. या ठिकाणी सर्व बाद झालेला आहे संघ. 14 मॅच मध्ये काहीतरी करून घे ना दोघांच्या मॅच मध्ये लागोपाठ 3 होणार. बरं ठीक आहे, फक्त सचिनचा करून घ्या. तर 14 धावा धावफलकावर झाल्यात, 15 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी सन्मान आपण केला जाणार आहे. ज्या ज्या सत्कार मूर्ती आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. तर मी नितीन राणेंनाच विनंती करेल आपण हा सन्मान करायचा आहे. अर्थातच अशा खेळाडूचा सन्मान आहे. खेळाडू म्हणून कारकीर्द गाजवली आणि गेली 15 वर्ष अव्वल असंख्य संघाचं कर्णधारपद देखील बसवतात आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी आमंत्रित करेल सचिन राणे यांना. अर्थातच अंडरआर्म क्रिकेटचा हा मास्टर माइंड, अर्थातच अंडरआर्म क्रिकेटचा आम्ही चंद्रकांत शिंदे चंद्रा देखील त्यांना म्हणून संबोधतो. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. सत्कार मूर्ती आहे त्या स्पर्धेतील आपल्या चषकातील सत्कार मूर्ती सचिन राणे यांचा सन्मान केला जातोय. अंडरआर्म क्रिकेटचा मास्टर माइंड सचिन राणे, मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नितीनजी राणे सन्मानित करतील सचिन राणे म्हणजे राणे टू राणे सन्मानित होत आहेत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. तर धावसंख्या झालेली आहे ती टॉससाठी दोन्ही टीमला ओमकार आणि KP9 टॉससाठी या धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा आणि ऑल आउट झालेला आहे संघ. 15 धावांची आवश्यकता. परंतु इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला सर्वात कमी धावसंख्येमध्ये कोणते संघ जर बाद झाले असतील तर टेस्ट क्रिकेटचा विचार केला तर 26 धावांवर न्यूझीलंड संघ बाद झालेला आहे. वन डे क्रिकेटचा विचार केला तर 35 धावांवर झिम्बाब्वे संघ बाद झाला होता, परंतु तो रेकॉर्ड मोडला गेला. चीनचा संघ गेल्याच महिन्यामध्ये 28 धावांवर सर्व बाद झालेला आहे आणि त्याचबरोबरीने T20चा विचार केला तर 39 धावांवर नेदरलँड हॉलंड हा संघ संपूर्णपणे बाद झालेला आहे. परंतु या ठिकाणी हर्षादी संघ 14 धावांवर सर्व बाद झालेला आहे. 15 धावांचं आव्हान असल्पा संघाच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. अर्थात घनश्याम शिंदे उर्फ पप्पू आणि त्याच्या बरोबरीने राहुल सुरवाडे उर्फ लाबो. ओमकार आयोजकांकडून ताकीद येते 2 धावांची पेनल्टी असेल आपला संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पाठवला नाही तर. KP9 कर्णधार आणि ओमकार मालाड कर्णधार.
येणार आहे ना काय माहिती कोणाला कॅप्टन आलाय का दिसत कोण ओमकार मालाड आपण कोण उपस्थित आहे असतील तर लवकरात लवकर कर्णधाराला या ठिकाणी पाठवून द्यायचंय. दिनेशला 35 घेतले मी बसतो तर सामन्याला सुरुवात होते. 15 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. घनश्याम शिंदे पप्पू तर गोलंदाजी मार्कवर विकी वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. तर फलंदाजीसाठी पप्पू घनश्याम. आपला चषक 2017 बॉक्स क्रिकेट स्पर्धा बंडू परिसरातील मानाची बॉक्स क्रिकेटमधील स्पर्धा आपण पाहतोय. सोयीत चेंडू घोषित केला जातोय. व्हाईट बॉल प्लस 1 धाव मिळेल. अवंतरच्या रूपात खातं खोललं जात आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतील. प्लस पण आहे ना सर तर क्रिकेटच्या बरोबरीने कबड्डीला देखील तेवढे चांगले दिवस आलेले आहेत. कदाचित सागर काही वर्ष उशिरा प्रो कबड्डी सुरू झाली असे मी म्हणेल, कारण चांगले दिवस आलेत आणि हा मराठी मातीचा खेळ मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलेला आहे. हां 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 येतो चालेल 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 सांगतो मी. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांवर, म्हणजे चेंडू टाकला गेलेला नाहीये कोणत्या प्रकारचा आणि धावा आल्या आहेत तर 4. पुन्हा एकदा विकी तर वेग वाढवण्याचा प्रयत्न होतो आणि ते करत असताना मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. नवीन चेंडू असताना मात्र चेंडू हाताळण्यास थोडासा गोलंदाजाला कठीणाई निर्माण होते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विकी सज्ज होत आहेत. हा चेंडू टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर या अंबरनाथ शैलीमध्ये टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये देखील चेंडू येतोय. थोडीशी उसळी घेतोय अचानकपणे आणि शरीराचा वेध घेतो. निर्धाव चेंडूची सांगता. 15 धावांची आवश्यकता. 4 धावा धाव फलकावर. घनश्याम अर्थातच पप्पू स्ट्राईकवर. रिव्हर्सचा फटका खेळला जातोय आणि काही वेगळे फटके जे अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळत असतात. अंडरआर्म क्रिकेटमध्येच ते पाहायला मिळत असतात आणि ते फटके आज मात्र बरेच या ठिकाणी पाहायला मिळतील. घनश्यामच्या बॅटमधून निघाला फटका होता. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. 5 धावांवर जाते. पुढचा चेंडू आणि यष्टया उद्ध्वस्त केल्या जात आहेत. कदाचित बॅटची कडा घेऊन यष्टया उद्ध्वस्त केल्या जात आहेत. विकेटचं पतन होतं. 5 धावा असताना खेळाडू माघारी परततो. घनश्याम शिंदे अर्थातच पप्पू. जॉर्ज चेंडू जॉर्ज चेंडू तर 5 धावा धाव फलकावर झालेत. पहिली विकेट माघारी परतते आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दीपल शहा पच्ची या टोपण नावाने ओळखला जाणार अंधेरीच्या अंबोली परिसरातील खेळाडू. गतवर्षी मात्र आज एक वर्षापूर्वीच अंधेरीच्या DN नगरमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक या खेळाडूला मिळाली होती आणि या हंगामात देखील जर पाहिलं तर घनश्याम शिंदेला घनश्याम शिंदेला देखील एक बाईक मिळाली आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील बाईक्स मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात पाहायला मिळतात यावर्षीच्या हंगामामध्ये. आणि पारितोषिक रक्कम जरी पाहिली तर यावर्षी वाढलेली पाहायला मिळाली. ती 25,000च्या बहुतेक टुर्नामेंट 25,000च्या वरती झाल्या. 33,000 50,000 1 लाखापर्यंत क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाल्या या वर्षीच्या हंगामामध्ये. कॅप्टन आलेत का दोन्ही? ओमकार मालाड
हो, हा चेंडू मात्र विकीचा सोयरी ठरतोय. टप्पा पडल्यानंतर जास्त तुम्ही शैलेश पाटील यांना विनंती करील नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. हा चेंडू ग्लास करतोय, लेग ग्लास पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय आणि एक धाव अर्जित केली जाईल. एक फटका समोरच्या दिशेने एक नजाकत भरा फटका पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी दीपल शहा ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सोयीर चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. पुन्हा एकदा सोयीर चेंडू आणि पहिल्याच षटकात विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केलं जातं असलपा घाटकोपर संघाचं. सोयीर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अवंतरच्या रूपात धाव पाहायला मिळत आहेत. एका धावेची आवश्यकता. पहिल्या षटकात विजयाच्या दिशेने मार्गक्रमण आणि विजयी ठरतोय असलफा घाटकोपर हा संघ. तर मी टॉससाठी यायचंय आणि त्याचबरोबरीने प्रबुद्ध संघातील मी नंदकुमार भट साहेबांनाच विनंती करेल आपण या ठिकाणी यायचंय. मी सागर परब यांना विनंती करेल, त्यांना सन्मानित करायचंय. हर्षदी संघाचे संघमालक आहेत आणि बॅट या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल, या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल. नंदकुमारजी काय म्हणाल, या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात आपला संघ घेऊन आणि मी तुम्हाला सातत्याने प्रत्येक ठिकाणी तुमचा संघ घेऊन पाहत असतो. कुठे कमी पडलात तुम्ही या स्पर्धेमध्ये? बॅटिंग मार्गामध्ये कमी पडलो आम्ही आणि पिच पण लांब होती आणि काय आठवण आलं नाही की कशी काय बॉलिंग करायची. रन पण कमी होते, चेस पकडायची होती मॅचमध्ये. बघितलं की असलफा टीम आहे, त्यांची बॅटिंग लाईन पण स्ट्रॉंग आहे, पण आमची बॉलिंग अटॅक चांगली होती, पण बॅटिंग माहिती आहे 15 रन काय होणार नाही आणि बॉलर पण एक्स्ट्रा टाकले त्यामुळे. तर त्याचबरोबरीने या आयोजनाविषयी काय म्हणाल, म्हणजे एक नियोजनबद्ध प्रत्येक गोष्टीवर दखल घेऊन आयोजन करण्यात आले, या आयोजनाविषयी काय म्हणायचं? सर्वात चांगले पॉवर प्लेचे जे निर्माण केले त्यांनी, एक पॉवर प्ले ओव्हर होणार आणि ते तर सर्व चांगलेच आहे. आता मी सर्व टुर्नामेंट बघतो, सर्वांची चांगलीच असतात, पण याच्यामध्ये खास एक बॅट आहे स्पेशली, सर्वांना एक सन्मान तर भेटणार आहे. तर ते हे आहेत हर्षादी संघाचे सर्व नंदकुमार भटसाहेब. आणि भटसाहेब, तुमचा हाच या वर्षीचा हंगाम काही चांगला काही वाईट असा गेला मी असं म्हणेल, कारण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कुठेतरी तुम्ही जरी कमी पडला असाल तरी तुम्ही अंबरनाथ परिसर असेल, कल्याण परिसरामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. परंतु हा हंगाम जरी यावेळेला संपत असेल तर पुढच्या हंगामात ज्यावेळेला हर्षादी उतरेल, एक नवीन ऊर्जेने नवीन एनर्जीने उतरेल आणि पुढल्या वर्षी या व्यावसायिक अंडरआर्म क्रिकेटवर धुमाकूळ घालेल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा मात्र नक्कीच माझ्याकडनं असणार आहेत. आणि आमंत्रित करेल मी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी पप्पू घनश्याम शिंदे, आपण या ठिकाणी यायचंय. मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सागर यांच्या हस्ते, अर्थातच आंतरराष्ट्रीय ख्याती असणारे कबड्डीपट्टू, मराठी मातीचा खेळ मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलेला आहे. परंतु या उत्कर्ष भांडूपसाठी, मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी आणि रेल्वेसाठी ज्यांनी अप्रतिम दर्जाचं कबड्डी खेळलेलं आहे, सागर परब यांच्याकडून सन्मान केला, म्हणजे खेळाडूकडून खेळाडूचा सन्मान केला जातोय. घनश्याम शिंदे पप्पू, सध्याच्या घडीचा अव्वल दर्जाचा खेळाडू घनश्याम शिंदे अर्थात पप्पू याचा सन्मान केला जातोय. तर पप्पू काय म्हणशील आपला चषक या स्पर्धेमध्ये, आणि मी ह्या संपूर्ण हंगामात जर पाहतोय तर तू
अष्टपैलू कामगिरी जबरदस्त राहिली आहे आणि या हंगामातील गोलंदाजी मागील 2 हंगामांच्या तुलनेत यावर्षी ची तुझी गोलंदाजी अतिशय धारदार पाहतोय. तर या मॅचमधील गोलंदाजीविषयी पप्पू काय म्हणाला आणि तुमच्या परफॉर्मन्सविषयी? सर्वप्रथम तर मी आपल्या चषक KPN संघाने जे ऑर्गनाईज केलं तर म्हणजे त्यांचं मी म्हणजे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी जे ऑर्गनायझेशन केलं ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे. आणि सेकंड थिंग आपल्याला पण म्हणजे धन्यवाद की आपण इथे उपस्थिती नोंदवली, कारण की आपली उपस्थिती बऱ्याच टुर्नामेंटला इथे म्हणजे नव्हती. त्याच्यामुळे जरा ते समालोचन जे करत होते त्याच्यामुळे जी उत्स्फूर्तता म्हणजे येत होती ती येत नव्हती. आणि राहिली गोष्ट ह्यामध्ये म्हणजे बॉलिंगची की विदाऊट प्रॅक्टिस बॉलिंग करायची बोललं तर म्हणजे थोडं दडपण असतं, पण त्यातल्या त्यामध्ये की चांगली झाली बॉलिंग. तर चांगली गोलंदाजी हे हा अंडरआर्म क्रिकेटचा सुपरस्टार अर्थातच घनश्याम शिंदे.